नमस्कार सर्वांना, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही आलो गावाकडे. बघा, ह्या प्रकाराचे आमचे मुळे आलेले आहेत. हे बघा, हे आहेत आंब्याची झाडं. हे बघा, हे जांबाचं झाड आहे. ह्याला खूप आळ्या झालेल्या होत्या, तर ह्याला आमच्या मालकानं कटिंग करून असं केलेलं आहे. हे बघा, हे मोठे आंब्याची झाड आहेत. हे सगळे बघा, किती आहेत हे सगळे आंब्याची झाडं? हो का, 50 आहे. बघू शकता तुम्ही. हो का, हो का, असं हो का, असं कटिंग करून आहे ते. हो का, काही मोठे तुम्ही बघू शकता, काही आलेले आहेत, काही वाळून गेलेत. हो का, इकडे मोठे आहेत असे. यहाँ पे भगवान जी का टेम्पल भी है, खेत में देख सकते हैं. हो का, हे आम्ही लावलेले हे आहे तर वरण्याच्या शेंगा. ह्याला बघा तुम्ही, लाख किती आहे. आम्ही एक दिवस आड ह्याला नेतो बाजारी आणि विकतो. हो का, अशा ह्या प्रकारच्या मोठ्या मोठ्या आहेत. खूप लागलेला आहे. हो का, अशा. हो का, बघू शकता तुम्ही. लाग बघा, किती लाग लागलेला आहे. हो का, हो का, आमचे मालक तिकडे आहेत. याले तर स्माईल करायला बघा त्यांना. मी त्यांच्या वाईसला 200 रुपये 300 रुपये लागतात एक शब्द बोलायला. आता येऊन बोलणार आहेत. 500 रुपयाची बोलणी केलेली आहे आम्ही. पैसे देणं नाही ना घेणं नाही, बोलणंच आहे. बोला रे बोला. हे झाड आहे, कशाचं आहे? पाम ऑइलचं झाड आहे. बघा, हे आमचे मिस्टर आहेत. ह्यांच्या शब्दाला 200 रुपये लागतात अशी बोलणी केलेली आहे आम्ही. पण देण्याच गेले, अवघं म्हणायलाच आहे. हो का, हे आहे आमचा कापूस. असं शेती. चला, हा, हे शेती आहे आमची. बघू शकता तुम्ही, हे सगळा कापूस आहे आमचा. हे कापूस आता ह्याला बोंड दिसत नाही, काऊन तर दोन दिवसाखालीच ह्याला आम्ही येथून घेतलेला आहे. पण बघा, ह्या प्रकारे फुलं आणि बोंड आणि आहे. आणि 8-15 दिवसाला येसायला येणार आहे कापूस. बघू शकता तुम्ही, हे सगळा कापूस आमचाच आहे. हो का, इकडे बघायला ना, हे पण शेती आमचीच आहे. हे सगळी शेती. काही लोक काय करतात, शेती विकतात आणि सिटीमध्ये घर घेतात. मला तर वाटतंय हे शेतीमध्ये मी आणि माझ्या नवऱ्याचं स्वप्न आहे. कधी ना कधी आम्ही, हे सागवानाचे झाड आहेत, हे सागवानाचे झाड आहेत. कधी ना कधी ते येऊन आम्ही फार्म हाऊस बांधाव आणि राहावं, एवढं आहे. तो का तिथं टेम्पल दिसाले, ते आमचं महादेवाचं टेम्पल आहे. त्याच्या अलीकडे आमच्या आजी सासऱ्याची समाधी आहे. हे बघा, हे शेती आमचीच आहे. त्या कोणत्यापर्यंत आमची शेती आहे. हो का, आमच्याकडे पुढे 100 झाड आहेत सध्या आंब्याचे. मी तुम्हाला घेऊन जाते आंब्याच्या झाडाकडे. आसपासचे लोक आमच्या इथं पिकनिक मध्ये येतात. तुम्हाला आम्ही एक हिर दाखवते.
म्हणजे आज्याच्या काळातली, आज्या सासऱ्याच्या काळातली, ते बघाल तर तुम्हाला कळेल. हे आहे आज्याच्या काळातलं झाड आंब्याचं. ह्याला तोरण पिन लागलाय थोडा थोडा जिथं जिथं. ह्याचं नाव पण आहे माझ्या हजबंडचं, बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये के आणि बी, हिरवा भताणे. उन्हाळ्यामध्ये हे सगळ्या झाडाला आंब्याची झाडे आहेत. आमच्यामध्ये काही केसरी आहेत, काही खार घालायचे आंबे आहेत, मुंगफली का हो का. हे आंब्याचं झाड बघा, हे आता हे लावून किती वर्ष झाले हो? 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. ह्याला लाग लागायला आणि लाग नाही लाग लागते आता लगेच. लाग लागणारच आहे. हे छोट्या कोण्या टाईपचे आहेत आंबे नाही ना. हे बघा, हे हे अर्ध शेत आहे इकडे आणि हे अर्ध शेत आहे. आम्ही गाडीने जाऊ शकतो, पण हे आहे शॉर्टकट. पण कसं आहे, मी कधी कधी येत नाही, कधी कधी येते म्हणून, तरी पण मला उतरता येते. बघू शकता तुम्ही. हळू ना ग. हे पाण्याचं आहे, पाण्यात जायचं यायचं आहे. आता आपण जाऊ शकतो, पण बरसातीमध्ये लय प्रॉब्लेमॅटिक आहे, जाऊ शकत नाही माणूस इथून. हे घे फोन, घे व्हिडिओ, फोन बी घेत जा तसंच. मी मंदिर, शिवालय, मंदिर आम्ही इथं बघू शकता तुम्ही. हे लसूण आहे. आम्ही कांदा लसूण काही विकत घेत नाही, सगळं आमच्या शेतीमध्येच लावतो. हो का, हे छोटा आहे. ह्याला यायला आणि टाईम लागते 2 महिने. तुम्हाला 2 महिन्याच्या नंतर मी दाखवील कसं आहे काय नाही ते. हो का, हे आहे आमचं मंदिर, हे आमच्या शेतातलं. हे डब्बा का ठेवलेला आहे म्हणलं तर, इथं वारं वावदान येते तर इथं असं त्याच्यामध्ये दिवा लावते. ठेव का, हे वरी गडकी सुद्धा लावलेली आहे. आणि हो का, इथं असं हे मंदिराच्या पुढे हो का, हे आहे केळीचं झाड. आणि हो का, इथं काही फुलाचे झाड आहेत असे. हे आहे पपईचं झाड. एका साली आम्ही पपई पण लावलं होतं शेतामध्ये. हो का, हे काही मोगऱ्याचे झाडं असं. हो का, हे केळीचं झाड आहे, हे केळीचं झाड आहे, ते नारळाचं झाड आहे. हो का, आणि हे आमच्या शेतामध्ये देवाने हे आम्ही टाकलेले आहे मक्का. हे मक्का यायला टाईम लागते. आता तर टाकलेली आहे, आता पेरलेली आहे. जेव्हा आली तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. हे पण आमची शेती आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट माझ्या बाबांना आवडलं ते आहे हीर. हे आहे आमच्या, हो का बघा, हे हीर आहे आज्याच्या काळातली. बघू शकता तुम्ही किती मोठी आहे. उतरायला मला आता भेव वाटते. तुम्ही बघू शकता अशी हे सगळी तुम्हाला फिरून दाखवते मी. हो का, हे शेती आहे. ह्या सगळ्या कोणत्याही आंब्याचे झाडं आहेत. दर साली आंब्याचे झाडं उन्हाळ्यामध्ये येतात. काही लोणचं पण टाकतो आम्ही, काही केसरी आहेत त्याच्यामध्ये, काही लोणचं टाकायचे आहेत, काही गोड आंबा आहे, कलमी आंबा आहे. बघा तुम्हाला दिसतील. काय आम्ही लसूण आणि कांदा टाकलेला आहे. कांदा माझी सासू सांगत आहे मला, हे कांद्याचं आहे. हो का, हे कांदा टाकलेला आहे आम्ही. हो का, हे आहे हीर. हो का, हे हिरीचं पाणी कधी आटत नाही, उन्हाळ्याभर चालू असतं. हो का, इकडे पण आंब्याचे झाडं आहेत काही. हो का, ह्या प्रकाराने हो का, हीर उतरायला तर आमचे साहेब तर पोहतात आलं तेव्हा, पण आता आम्ही थोडं बंद केलं आहे पोहणं. नसा दरवेळेस आलं तेव्हा ते पोहत होते. आमच्या साहेबला पोहणी येते, एक्सपर्ट आहे ते पोहायला. हे बघा, आणि हे बघा असं फिरून दाखवते मी तुम्हाला हे हीर.
हो का, ते पायऱ्या आहेत, ते पायऱ्यासोबत असं उतरायचं. हे माझ्या आजसासऱ्याच्या हाताची आहे. ह्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पण पाणी आटत नाही. चालू हर एका सीझनमध्ये पाणी असतं.